खरं तर आज लँडिंगच्या म्हणजे जवळपास सकाळी जेव्हा अजित पवार खाजगी विमानानं मुंबईहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाले 8 वाजून जवळपास 46 मिनिटांनी बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असतानाच विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि धावपट्टीवरून विमान बाजूला गेलं. धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात ते आदळलं आणि विमान कोसळताना क्षणार्धात भीषण त्या विमानानं पेट घेतला. बघता बघता सगळं विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरलेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि यावेळी ताबडतोब सगळ्या त्यांनी धोरणं आखले आणि खूप मोठी मोलाची मदत झाली. आज आपण जे कोरोनामध्ये महाराष्ट्राच्या एवढ्या हॉट सीटचा महाराष्ट्र असताना आपण जे सावरू शकलो ते दादांच्या सपोर्टशिवाय केवळ अशक्य होतं आणि त्यामुळं दादांचं हे कार्य विसरता येणार नाही. मला असं वाटतं की दादांनी आम्हाला खूप शिकवलं, एक मोठा भाऊ या पद्धतीनं शिकवलं. आम्ही मंत्रिमंडळात 20 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, त्यामुळं काय चांगलं काय वाईट ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय बारकाईने आम्हाला सांगायच्या आणि त्यामुळं खूप आठवणी आहेत, त्यांच्या शिस्तीच्या आठवणी आहेत. भाऊ म्हणून साधा एखादा ट्राउझरवरचा आणि शूजमधला सॉक्स जरी कलरचा चुकला तरी ते रागवत असायची की राजेश आज तू ब्लॅक सॉक्स घालायला पाहिजे होता, तू ग्रे कसा घातला. इतकं नीटनेटकेपणाचं लक्ष होतं. आत्ताच जयंतरावांनी जसं सांगितलं, मला म्हणे अंबालिका आणि दौंडला चक्कर मारून माझ्या कारखान्याला आणि तिथे बघ मी जाऊन आलो, त्यांच्याबरोबर जाऊन आलो. इतकी प्रचंड वृक्ष लागवड होती. ते बघून तिथून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या कारखान्यातसुद्धा लाखभर वृक्ष लावू शकलो. त्याची प्रेरणासुद्धा आम्ही त्यांच्यापासूनच घेतली. त्यामुळे असं वृक्षावर प्रेम करणारा नीटनेटकापणा, वक्तशीरपणा या सगळ्याच गुण खऱ्या अर्थाने नव्या पिढीनं त्यांच्यापासून घेतले पाहिजे. सकाळी 7 वाजता मीटिंग फक्त दादाच सुरू करू शकतात, दुसरा कोणी नाही. आणि त्यामुळे दादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचं दादांनी खूप चटका लावून या महाराष्ट्राला गेलेत आणि आम्ही सगळेजण त्या दुःखात सहभागी आहोत आणि मृतात्म्यास शांती लाभो एवढीच ईश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. तर अजित पवारांसारखा नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा प्रत्येकानं त्यांच्याकडून घ्यायला हवा असं यावेळी राजेश टोपेंनी म्हटलेलं आहे. खरं तर कामाच्या ठिकाणी वेळेआधी पोहोचायचं. अजितदादा सर्वांनाच धक्का द्यायचे, रोज सकाळी पहाटे उठायचे, मग त्या माध्यमांच्या मुलाखती असो किंवा मग कार्यकर्त्यांच्या भेटी असो, प्रत्येकाला ते वेळ द्यायचे आणि ते आवर्जून म्हणायचे सकाळी या. म्हणजे अगदी आज प्रचार दिवसभर आजपासून प्रचार सुरू झालेला आहे आणि आजच सकाळी ते मुंबईहून बारामतीत प्रचारसभांसाठीच निघालेले होते आणि प्रचारसभा 4 त्यांच्या प्रचारसभा आटोपून ते लगेचच दुपारी मुंबईला परत येणार होते आणि त्याआधीच काळानं हा घाला घातलेला आहे आणि दुर्घटनेत अजित पवारांचं निधन झालेलं आहे. अजित पवारांच्या अपघातानंतरच विमानांचे येणारे व्हिडिओ, त्यांचे मृतदेहाचे व्हिडिओ हे फार मन सुन्न करणारे होते. इथले नाव वाचलं. कुठलं गाव तुमचं? मुंबई प्रॉपर. खरं तर अजितदादांनी कधीच आपल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं नाहीये. आज हमारे बीच नहीं रहे। इतनी बार तो सबको फ़ोन करके चेक करना पड़ा, ऐसे लग रहा था कि ये न्यूज़ झूठी निकले, पर अनफॉर्चुनेटली वो न्यूज़ सच निकली थी।
पर जब तक मीडिया में नहीं आया तब तक तो 100 फ़ोन होके गए थे कि ये न्यूज़ झूठी होनी चाहिए, पर ये सबके लिए बहुत ही बड़ा धक्का था और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में सबको ये इससे उभरने के लिए बहुत ज़्यादा टाइम लगेगा। थैंक यू मैम। प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करायचं ही अजित पवारांची वेगळी शैली होती. खरं तर कुठल्याच कार्यकर्त्याला त्यांनी कधी वाऱ्यावर सोडलं नाही आहे. राजकारणाच्या धावपळीसुद्धा सामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला ओ देणारे हे दादा होते. प्रत्येक संकटात पक्षाच्या प्रत्येक संकटात कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणारं हे नेतृत्व होतं. खरं तर त्यांच्या जाण्यानं सगळा महाराष्ट्र पोरका झाला आहे असं सुद्धा कार्यकर्त्यांच्या वतीनं बोललं जातं आहे. पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात ते करायचे. तशी नेता निष्ठुर नियतीला सुद्धा खरं तर ठाऊक होतं असं सुद्धा म्हटलं जातं आहे. आणि सकाळीच आज ही दुःखद बातमी आपल्या समोर आलेली आहे. अजितदादा कायम फटकळ बोलायचे. प्रत्येक कार्यकर्त्याला तिथल्या तिथं त्याची चूक दाखवून द्यायचे. 4 माणसात ओरडायचे, 4 माणसात त्याला त्याची चूक जाणीव करून द्यायचे. मात्र दुसऱ्या क्षणी ते तितके प्रेमळ असल्यामुळे त्या कार्यकर्त्याची प्रेमाने समजूतसुद्धा काढायचे. आणि अजित पवारांची हीच आठवण प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक समर्थक आज सांगतोय. दुसरीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथं कार्यकर्ते नेते समर्थक जमलेले आहेत. हो हो आता भेटतंय नाही भेटत आहे त्यांना माहिती. अजित पवारांची कामाची भुरळ जनतेलाच नव्हती तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याला ती भुरळ होती. प्रत्येक नेता आज त्यांच्यासोबतची एक आठवण माध्यमांसमोर सांगत असल्याचं पाहायला मिळतंय. जागेवर निर्णय घेण्याची धमक अजित पवारांमध्ये होती. त्यामुळे कामाची शैली सर्वांनाच त्यांच्या कामाची शैली आवडायची. मुद्दा कोणताही असो त्यावर अजित पवार परखड मत मांडायचं. माहीत नाही तर सरळ म्हणायचं माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो, किंवा हे काम होणार नाही किंवा हे काम चुकीचं आहे असं सुद्धा ते अनेकदा माध्यमांसमोर बोलताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 1 मिनिट थांबा असं म्हणत ते समोरच्याला गप करायचे आणि मग स्वतःचा मुद्दा पूर्ण करायचे. हे सुद्धा आपण वारंवार पाहिलेले. एखाद्या कार्यकर्त्याला हाक मारताना अरे बाबा इकडे ये, अशा पद्धतीची त्यांची जी भाषा होती ती प्रत्येकाला आपलीशी भाषा वाटायची. प्रत्येक कार्यकर्त्याला तो आपलेपणा वाटायचा. आणि तेच अजितदादा आत्ता त्यांनी अकाली एक्झिट आपल्यामधून घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते समर्थक आपल्या अजितदादाला पाहण्यासाठी त्यांची शेवटची झलक पाहण्यासाठी इथं आलेला आहे. अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे अशा पद्धतीची घोषणाबाजीसुद्धा इथं केली जाते. पवार कुटुंबियांच्या वतीनं अंत्यदर्शन सुद्धा यावेळी घेण्यात आलेलं आहे. हो मालक 160. हॅलो विवो Y19 पोलिसांचा चोख बंदोबस्त इथं लागलेला आहे. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला असं सुद्धा फडणवीसांनी यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. कारण कालच बैठकीत या सगळ्यांची मुलाखत झालेली. म्हणजे आज सकाळपर्यंत आपल्यामध्ये असणारे अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्याच कार्यकर्त्यांना समर्थकांना या घटनेचा धक्का बसलेला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातून सध्या आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात आलेलं आहे. पार्थ पवार, जय पवार आणि सुनीत्र पवार आपल्याला सध्या इथं पाहायला मिळत आहेत.
रांगेत या, गर्दी करू नका असं आवाहन सुद्धा यावेळी केलं जात आहे.